राजकारणाच्या पटावर काही जण सांगतात कुणाचा ना कुणाचा वारसा, पण खरं नेतृत्व निर्माण करतं स्वतःची राजवाट, स्वतःच्या पाऊल खुणा. समाजकारण राजकारणावर असा स्वतःचा ठसा उमटवणारं बावनकशी सोनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार के.पी. पाटील. कोणताही राजकीय वारसा नसताना ज्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलं सहकाराचं, शेतकऱ्यांचं, औद्योगिक विकासाचं साम्राज्य. शालेय जीवनापासून समाजकारण, राजकारण यांचं बाळकडू मिळालेल्या केपींनी या राजकारणाला विकासाचा मूलमंत्र देण्यासाठी अनेक औद्योगिक प्रकल्पांना केपींनी समर्थपणे हाताळलं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून 30 वर्षांहून अधिक काळ सलग काम करताना या बँकेला जिल्ह्यातील शिखर संस्था म्हणून त्यांनी ओळख निर्माण करून दिली. दूधगंगा, वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चेअरमन म्हणून अनेक वर्ष यशस्वीपणे पदभार स्वीकारला. 32 कोटींच्या संचित तोट्यातील बिद्री साखर कारखान्याला त्या बिकट परिस्थितीतून बाहेर काढत अशा पारदर्शी कारभाराचा आदर्श त्यांनी निर्माण केला की कारखान्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. याच कारखान्यातून उच्चांकी ऊस दर देऊन राज्यभरात त्यांनी कारखान्याचं नाव गौरवास पात्र केलं. बिद्री साखर कारखाना आणि के.पी. पाटील यांचा ऋणानुबंध आजही हा सारा परिसर जाणतो. या उद्यमशीलतेला धाडसी धोरणात्मकतेची जोड देत बिद्रीत 20 मेगावॅटचा सहवीज प्रकल्प यशस्वीपणे राबवत वीज विक्रीतून विक्रमी नफा प्राप्त झाला तो केपींच्या प्रयत्नातूनच. पश्चिम महाराष्ट्रात एक आदर्श या प्रकल्पानं निर्माण केला. बिद्री म्हणजे केपी असं समीकरण निर्माण झालं. शुगर लॉबीतला अभ्यासू नेता ही केपींची ओळख आहे. राधानगरी भुदरगड मतदारसंघात औद्योगिक विकास गंगेचा कलश केपींनी आणला. हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून 25,000 स्पिंडलचा प्रकल्प राबवून केपींनी तरुणांसाठी रोजगाराचा नवा स्रोत निर्माण केला. कोणत्याही आमदाराने इतका महत्वाकांक्षी प्रकल्प राबवल्याचे उदाहरण विरळच. सहकार क्षेत्रासोबत शिक्षण क्षेत्रातही केपींनी प.बा. पाटील शिक्षण संकुलाच्या रूपाने शिक्षण क्षेत्राचे प्रवेशद्वार खुले केले. राजकारण क्षेत्रात सामान्य जनतेशी 50 वर्षांहून अधिक काळ घट्ट नातं असलेला हा नेता समाजकारणातून विकास हा अजेंडा राबवत आला आहे. 2004 साली राधानगरी भुदरगड आजरा इथून अपक्ष म्हणून आणि 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विक्रमी मताधिक्यानं जिंकून आलेल्या केपींनी वाड्या वस्त्यात विखुरलेल्या मतदारसंघाला सोयी सुविधांनी जोडलं. या काळात शेकडो कोटींचा निधी आणून अनेक विकास कामं मार्गी लावली. सिंचन प्रकल्प, पायाभूत सुविधा जाळे, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन, गड किल्ले विकास यांना प्रभावी गती दिली. दीनदुबळ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ करून दिला. शिवडाव सोनवडे घाट प्रकल्पासाठी प्रसंगी उपोषण करून आंदोलन केले. कोल्हापूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या शाहू मिलच्या जागी छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असो किंवा मानगाव तालुका हातकणंगले येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असो, विधानसभेत या संदर्भात केपींनी तारांकित प्रश्न उपस्थित केले. काळम्मावाडी धरण गळतीवरील जिओ सिंथेटिक अस्तरीकरणाचा यशस्वी प्रयोग असो किंवा हजारो हेक्टर सिंचनाखाली आणणारा कालवा प्रश्न असो, तारांकित प्रश्नांद्वारे केपींनी सरकार दरबारी जनतेचे प्रश्न नेटाने मांडले आणि सोडवले. म्हणूनच आजही जनता म्हणते, ज्यांनी दाखवला विकासाचा वारा तो आपला केपीच बरा. मधल्या काळात वेगळे वारे वाहू लागले, सत्ता बदल झाला, पण विद्यमान नेतृत्वानं खरंच काही केलं का? दिलेली आश्वासनं पूर्ण केली का? तुम्हीच आठवा. अकुर्डे भुदरगड MIDC प्रकल्प, शिवडाव सोनवडे घाट, गारगोटी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा, गारगोटी राधानगरी ग्रामपंचायतींना नगरपंचायत दर्जा
या सगळ्या आश्वासनांचं काय झालं? तर काहीच नाही. उलट आदर्श ग्राम योजनेचा बोजवारा उडाला. एकही गाव दत्तक घेतलं नाही. तरुणांना रोजगार मिळाला नाही. दळणवळण सुविधा, धामणी, सर्फनाला, दिंडेवाडी, बारवे सिंचन प्रकल्प, पर्यटन हब सगळं कागदोपत्रीच राहिलं. प्रस्तावित योजनांचा शासन दरबारी पाठपुरावा झाला नाही. उलट आधीच्या योजना रद्द करून विद्यमान आमदारांनी मतदारसंघाला 10 वर्ष मागं नेलं. जनतेला या साऱ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि ही उत्तरं देणं विद्यमान नेतृत्वाला शक्यच नाही. त्यासाठी हवं असं व्यक्तिमत्व जे या परिसराची नस जाणत असेल. जनतेला हवा असा पर्याय जो त्यांच्या समस्या योग्य तऱ्हेनं मांडत असेल. जनतेला हवं नेतृत्व दीर्घ अनुभव असलेलं. जनतेला हवा आमदार KP पाटील यांच्यासारखा. 2019 साठी केपींकडून पुन्हा त्याच जोमानं साकारतील काही स्वप्न. प्रलंबित अकुर्डे मिनी MIDC प्रकल्प पूर्ण करून तरुणांना रोजगार मिळेल. प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाईल. विस्थापितांचे प्रश्न सोडवले जातील. आरोग्य सोयी सुविधा, वीज, पाणी, पायाभूत मूलभूत सुविधा याविषयी सजगता निर्माण होईल. शिवडाव सोनवडे घाट धामणी प्रकल्प मार्गी लागेल. राधानगरी भुदरगड आजरा पर्यटन हब, महिलांसाठी गारमेंट पार्क, फळ प्रक्रिया उद्योग, शेतकरी संवाद शाळा या प्रकल्पांची अंमलबजावणी होईल. राधानगरी गारगोटी शहराला नगरपालिका दर्जा मिळेल. शैक्षणिक दृष्ट्या मतदारसंघ भक्कम होईल. दाजीपूर अभयारण्य तसंच गडकोट किल्ले यांचा पर्यटन विकास केला जाईल. तरुणांसाठी क्रीडा संकुल उभारणं, जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न हाताळून पशुसंपदा संपन्न करणं आणि जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी ठोस पंचवार्षिक योजना, ऊस विकास योजना राबवणं हे सारं शक्य होईल एकाच नेतृत्वामुळं. सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी असो वा सहवीज प्रकल्प, औद्योगिक क्षेत्र असो वा शैक्षणिक, प्रत्येक क्षेत्राला पूर्ण समजून उमजून यशस्वी करण्याचा केपींचा लौकिक आहे. आणि तोच लौकिक आमदारकीची 10 वर्ष त्यांनी जोपासला. एव्हाना विद्यमान नेतृत्वाचं प्रश्नांना भिडण्याचं अपयश पाहता आता जनताही म्हणू लागली आहे, विद्यमान नेतृत्वाला दूर सारा. आमच्या हक्काच्या प्रश्नांसाठी आपला केपीच बरा. खरं KP चांगलं काम करतात. कारखाना उत्तम चालवला आहे. या जिल्ह्यातला सगळ्यात जास्त भाव देतात. सामान्य माणसाची संपर्क ठेवतात. 272 राधानगरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, RPI, कवाडे गट, जनता दल या मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री KP पाटील यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा.